बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगानं सुरू झाल्या असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी महायुतीची भूमिका होती, मात्र काँग्रेसनं उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यानं निवडणूक लढवावी लागतेय। या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापलंय। या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला। त्यांनी सांगितलं की अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली होती। त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली। विशेषतः अर्थ खात्याचं काम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं हाताळलं। लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेताना देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असं शिंदे यांनी नमूद केलं। एक सक्षम प्रशासक आणि संघटक म्हणून अजित पवारांची ओळख होती असंही त्यांनी सांगितलं। यावेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कामाचाही उल्लेख केला। अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी सक्षमपणे भरून काढण्याचा प्रयत्न केलाय। राज्यातील कारभार पुढे नेण्यासाठी त्या आणि महायुतीतील नेते एकत्रितपणे काम करतात असं शिंदे म्हणाले। बारामतीतील विकास कामांची त्यांना चांगली जाण असून स्थानिक जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला। पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केलं की अनेक सामाजिक संघटनांनी देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती, परंतु आता निवडणूक झाल्यास त्याचा निकाल जनतेच्या मतांमधून स्पष्ट दिसेल असं ते म्हणाले। विरोधकांनी परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली। भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजप आज 2026 मध्ये आपला 47वा स्थापना दिवस साजरा करत आहे। स्थापना दिनानिमित्त देशभरातील भाजप कार्यालयांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या झेंड्यासह सेल्फी घेतली। मध्य प्रदेशात आज 17 नवीन कार्यालयांचे भूमिपूजन केलं जातंय। पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना एक्सवर एका पोस्टमध्ये शुभेच्छा देताना लिहिलं, भाजप विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध आहे। आपला सामूहिक संकल्प हे स्वप्न पुढे नेत राहो आणि भारताला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर घेऊन जाओ। अमित शहा यांनी लिहिलं, भाजपचा मूळ मंत्र नेहमी स्पष्ट राहिलाय, राष्ट्र प्रथम पक्ष नंतर। स्वतः शेवटी याच मूळ भावनेने भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता दिवस रात्र राष्ट्रसेवेत समर्पित आहे। भाजपची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली होती, परंतु याची पायाभरणी 1951 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाच्या काळात झाली। याची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी केली होती। 1975-77 मध्ये आणीबाणीनंतर जनसंघासह अनेक पक्ष एकत्र येऊन जनता पक्षात सामील झाले, परंतु मतभेदांमुळे 1980 मध्ये ते वेगळे झाले। यानंतर भाजपची स्थापना झाली। स्थापनेपासून भाजपचे 2 पंतप्रधान राहिले आहेत, नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी। 1996, 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने 303 जागा जिंकल्या, ज्या पक्षाच्या इतिहासातील सर्वाधिक आहेत। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अजित पवारांच्या आठवणीनं चांगल्याच भावूक झाल्या। बारामती ही अजित पवारांची श्वास होती, त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला। त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला। त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीनं रडत आहेत। पण मी स्वतः माझं दुःख तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले असं त्या आपल्या आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या। सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला। तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या। सुनेत्रा पवार म्हणाले, अवघ्या 2 महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावलं। आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होतीये। मी आज अर्ज दाखल करतेय। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा आपल्यात नाही तसं मला अजूनही वाटत नाही, मला ते मान्यही नाही, पण नियतीनं हा काळ माझ्यावर आणि तुमच्यावर आणलाय। दादांचं जाणं ही केवळ माझी आणि माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाचीही हानी झाली आहे। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ताच नव्हे तर प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता। बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा, हाच त्यांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे। त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीनं रडत आहेत असं सुनेत्रा पवार रडत म्हणाल्या। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल सोमवारी दारू घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात स्वतःच आपली बाजू मांडू शकतात। हे प्रकरण CBIच्या याचिकेशी संबंधित आहे।
ज्यात ट्रायल कोर्टाने केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींना दिलासा देण्याच्या आदेशाला आव्हान दिले. रविवारी केजरीवाल आणि इतर 22 माजी आरोपींनी या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना प्रकरणातून बाजूला करण्याची मागणी केली होती. आरोपींनी हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली होती. मात्र रिक्युजलचा निर्णय संबंधित न्यायाधीशच घेतात असं सांगत ही मागणी फेटाळण्यात आली. रिक्युजल म्हणजे संभाव्य हितसंबंधांचा संघर्ष, पक्षपात किंवा निपक्षपातेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास कोणताही न्यायाधीश स्वतःला प्रकरणाच्या सुनावणीपासून दूर ठेवतो. 27 फेब्रुवारी रोजी ट्रायल कोर्टाने या प्रकरणात केजरीवाल यांच्यासह सर्व 23 आरोपींना दिलासा दिला होता. ट्रायल कोर्टाने या प्रकरणात सीबीआयच्या तपासावर तीव्र टीकाही केली होती. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात सीबीआयच्या याचिकेवर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी सुनावणी केली होती. त्यांनी 9 मार्च रोजी म्हटलं होतं की प्रायमा फेसी ट्रायल कोर्टाच्या टिप्पणी चुकीच्या वाटतात आणि त्यावर विचार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती शर्मा यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्याच्या शिफारशीलाही स्थगिती दिली होती. अशोक खरातचे कॉल डिटेल्स सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दमानिया यांच्यावर टीका केली होती. आज पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अंजली दमानिया म्हणाल्या, खरातच्या सोबत जेवढ्या लोकांचे फोटो आहेत त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. इतकंच नाही तर मला माहित होतं की सगळ्यांचे माझ्यावर आरोप होतील, म्हणून सुरुवातीपासून कुणाकुणाचे शोध घेतले. त्याचा CDRचे जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी देणार आहे. पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचा एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकही कॉल नाही, अब्दुल सत्तार एकही कॉल नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, संजय राऊत नाही, राम कदम नाही, बच्चू कडू नाही, मोहित कंबोज नाही, गिरीश महाजन नाही. ज्यांचे नंबर मिळाले नाहीत त्यांना क्रॉस केलं आणि ज्यांचे मिळाले ते समोर आणले. लगेच आरोप केले की यात भाजपचा एकही नाही. जो उठेल तो बोलतो, नॉनसेन्स, आम्ही लढतो, विषयांवर फालतूचे राजकारण करत नाही आम्ही, असं म्हणत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला. अंजली दमानिया म्हणाल्या, मी बोलते तर मी सिलेक्टिव्ह. तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, केली तुम्ही चौकशी, मागणी केली त्यांच्या चौकशीची, काय बोलता अंधारे बाई तुम्ही, असं म्हणत दमानिया यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधलाय. तुमचा विषय काय, लढायचा आहे कोणाच्या विरोधात, खरातच्या विरोधात. मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, त्यांनी हे नाही केलं, ते नाही केलं, खड्ड्यात गेले तुमचे विचार, तुमच्या खिशात ठेवा, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या अर्ज भरणार आहेत. बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केलेत. मंत्री भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर हाके यांनी माघार घेतली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिलाय. या सगळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोधचा पॅटर्न बदललाय, तसंच महाराष्ट्रातील संवेदना भाजपच्या काळात मारून टाकली असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, सुनेत्राताई पवार यांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, तिकडे काँग्रेसने उमेदवार उभा केल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवारांची आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, ही चर्चा आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच असणार. अशाच प्रकारचा फोन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांचे काही नेते शरद पवारांना भेटले. त्यामुळे हा निर्णय उद्धव ठाकरेंचाच नाही, बारामती हा पवारांचाच गड आहे. तिथं काय निकाल लागणार हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु राजकारणात निवडणुकीमध्ये काही विषय असतात, ते समोपचारानेच घ्यावे लागतात. आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकांना वेळ आहे. पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने उमेदवार दिला आहे, आता अर्ज भरला आहे, मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, मग निवडणुकांचा प्रचार होणार. तिथं शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. शरद पवारांचा उमेदवार आहे का? नाही. परंतु महाविकास आघाडीमधला प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तिथं उमेदवार घोषित केलाय. काँग्रेसची एक भूमिका आहे की शक्यतो बिनविरोध निवडणुका होऊ नयेत. असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा केलाय. नांदेडला काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण वारले तेव्हा आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी तिथं उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते तिथं प्रचार करण्यासाठी आले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात भाजप पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. पुण्यात भाजपचं संघटन 51% पुढे नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्ष संघटनेच्या बळकटीवर भर देत राज्यभरातही संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. पक्षाचा विस्तार करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडण्याचा संकल्पही त्यांनी मांडला. बावनकुळे हे भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त पुणे शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते लवकरच बारामतीला जाणार असून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज स्वतः भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीत 75%हून अधिक मतांनी विजय मिळवण्याचा दावाही त्यांनी केला. बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला बारामतीमध्ये निवडणूक न लढवण्याचं आवाहन केलं. अजित पवार यांचा दीर्घ राजकीय प्रवास काँग्रेससोबत राहिला आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय योगदानाचा विचार करून काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं. अशोक खरात प्रकरणावर बोलताना हा विषय संवेदनशील असून विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. अशोक खरात भोंदूगिरी सोबतच काळा पैसा पांढरा करण्याचे धंदेही हवाला रॅकेटच्या माध्यमातून करत असल्याचा संशय आहे. त्याचे हवाला रॅकेट पार दुबईपर्यंत पोहोचले होते अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हे रॅकेट चालवण्यासाठी अशोक खरातने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील अलिशान रूम 25,000 रुपये भाडे तत्वावर घेतली होती. इथूनच तो कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण करत होता. या संदर्भात SITने केलेल्या तपासात खरातच्या 2 मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि पुणे परिसरातील 5 जणांचा सहभाग असलेल्या एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला असून यामध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीने कोट्यावधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले. मुख्य संशयित अशोक खरात याच्या माध्यमातून जमिनी बळकावणे आणि एका बिल्डरचा तब्बल 300 कोटींचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून आशीर्वादांच्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या पैशांच्या देवाणघेवाणीचे धक्कादायक पुरावे हाती आले आहेत. तक्रारदाराच्या आरोपानुसार देवदर्शनाच्या बहाणाने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांचे पॅन आणि आधार कार्ड वापरून बनावट खाती उघडण्यात आली असून या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांचा वापर झाल्याचा दाट संशय तपास पथकाने व्यक्त केलाय. अशोक खरातच्या विरोधात आता आणखी एक नवा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये समता पतसंस्थेच्या राहता शाखेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. 2021 मध्ये या पतसंस्थेत नियमबाह्य पद्धतीने तब्बल 100 खाती उघडण्यात आली होती, ज्यामधून आत्तापर्यंत 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेची संशयास्पद देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांनी 19 खातेदारांची सखोल चौकशी सुरू केली असता या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून खरातने बँकिंग यंत्रणेचा गैरवापर केल्याचं स्पष्ट होतंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.